महाराजांना चला आता तुम्ही आहात ना, आता तुम्ही खाली उतरा. ते असे उभे होते माझ्यासमोर 2 मिनिटासाठी. माझ्या आयुष्याचा पहिला इव्हेंट होता कावेरी. उद्योजकांसाठी एक इव्हेंट केला होता. खूप मेहनत होती आणि रवींद्रनाथ नाट्य मंदिरमध्ये मी तो मिनी हॉल, मिनी थिएटर आहे ना, तो बुक केला होता. त्याची वेळ होती साधारण ते 4 ते 7 घेतलेला मी. पण आम्हाला हॉल पुढेपाठी झाल्यामुळे सगळं आम्हाला एक हॉल 4:45ला मिळाला, 45 मिनिट्स लेट. तर आमचा शो सुरू उशिरा झाला, त्याच्यात तो लेंदी झाला. त्याच्यामुळे पुढचा जो शो होणार होता त्याची सगळी लोकं 7च्या दरम्यान यायला सुरुवात झाली. आणि पुढचा अर्धा तासाचा शो होता माझा. पुरा हॉल एम्प्टी करो वरना हम लाईट्स ऑफ कर देंगे. ते वॉचमॅन काका पण होते. आप नीचे जाके बात करो. मी खाली गेले, खाली त्यांच्याशी बोलले. ते बोलले अगं सगळं प्रेमचंद यांचं नाटक आहे ते. तर सगळे मोठे मोठे दिग्गज लोक खाली येऊन बसले आहेत. नाही हे करू शकत मी काही याच्यामध्ये, तू त्यांच्या ऑर्गनायझर्सशीच बोल. ऑर्गनायझर दिसला, मी त्याचा हात जोडले. तर मला बोला नाही आपको समजना चाहिए, आपको इतना भी तो खूप रूडली बोलला. एवढा रूडली बोलला की मी माझ्या म्हणजे नीजवर होते खाली. आय वॉज बेगिंग की प्लीज समजा, तुम्हाला मुलगी असती, तिचं असं पहिलं असतं. माझे वडील आत बसले आहेत, म्हणजे माझी फॅमिली आत बसली आहे, ही सगळी लोकं माझ्या विश्वास ठेवून आले. फिनाले आहे माझा इव्हेंट, म्हणजे पहिला इव्हेंट आहे. प्लीज मला थोडासा टाईम द्या. नाही ऐकायला तयार. खाली करो मुझे कुछ नाही पता. आणि तो वॉचमॅन काका गेले आणि ते लाईट ऑफ करायला गेले. तर मी वॉचमॅन काकाला बोलली प्लीज 2 मिनटं मला तर प्लीज मला खूप म्हणजे कावेरी माझ्या डोळ्यासमोर आता चित्र उभं राहिलं. पण मी ह्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकणार. माझा कॉन्फिडन्स जाईल, माझा सगळा आत्मविश्वास निघून जाईल आणि मी काय करू शकणार त्याच्यानंतर कावेरी. जसं सांगितलं त्यांना. मग मी बोलली जाऊन दे आता, जे होतं ते होऊन दे. मी महाराजांना चला आता तुम्ही आहात ना, आता तुम्ही खाली उतरा. असंच बोलली मी त्यांना. तुम्ही खाली या मला नाही माहिती, तुम्ही उभे राहा. मी पाठी डोक्याला हात लावून बसलेली खाली जमिनीवर बॅकस्टेजला. आणि आय वॉज लाईक दिस, असं बसलेली मी. मला असं वाटलं की फुटस्टेप्स अप्रोच होत होते, कुठे जवळ आले. आणि अचानक कोणतरी आलं. तर मी ना असं फक्त बघितलं, असं खालून असं वर. तर ना ते जे प्रेमचंद ऑर्गनायझर होते ना, ते होते उभे आणि ते असे उभे होते माझ्यासमोर 2 मिनिटासाठी. म्हणजे महाराजांच्या ह्याच्यात आहे की आणि ते असं बोलत होते, क्या कर रहे हो आप इधर क्या कर रहे हो, आपको आगे होना चाहिए, आपका जरूरत आगे है पीछे नहीं है. 2 मिनिटं विचार केला की हा नक्की म्हणजे एवढा बदल माणसामध्ये. जाओ जाओ आणि असा हात करे अगदी स्वामींसारखं. हां अगं मग त्यांच्या रूपातच होते ते. जाओ जाओ आपका जरूरत आगे, आप पीछे क्या करो, पीछे मैं हूँ ना. पूर्ण इव्हेंटला थ्रू आउट इव्हेंट ते तिथे एक जागेवर उभे राहून फक्त ते मला बघत होते. मी त्यांना त्याच्या पायाही पडली कावेरी. असं माहिती हाक मारली ना मी माझ्या. पण अर्थात ते असंच म्हणाले तुला की तू जा पुढे, पाठीशी मी आहे म्हणून. ऑफकोर्स.